भगवान की जय। पवन सोत हनुमान महाराज की जय। पिसा वळवळते अंतरणे तैसे राक्षसाची मारणे कुंभकर्ण हे काही न माने सुखशयने सुसुप्ते प्रभु रामचंद्र भगवान की जय। करंट नाही कुठं मी काय जवळ मी ते घेतलंय कुंभकर्ण नाही खाली म्हणून काय घालतात ती वय राहते नाही मला लोक दिसत नाही म्हणून आपलं खाली बघतोय। ऐका सर्व राम भक्तांना एक नम्रतेची विनंती आहे, उद्या मंगळवार हनुमान मंदिर मांगार या ठिकाणी किष्किंधा कांडाची सांगता होणार आहे। तरी वाचक सूचक ऐकणारे रामभक्त या सर्वांनी येण्याची कृपा करावी। ठीक 11 वाजता रामकथा सुरू होईल। रामकथा संपल्यानंतर आरती होईल आणि नंतर महाप्रसाद होईल। तरी सर्वांनी त्या ठिकाणी येण्याची कृपा करावी अशी विनंती आहे। तिथं 5 वाजता येत होत ना 11 वाजेन व्हायचं नाही का? ऐका मला परत बोलते कुंभकर्णाचा विषय दादाने सांगितला, पण राक्षस जे कुंभकर्णाच्या अंगावर येऊन जे शास्त्र असतं जे मारित होते, माणसाच्या अंगावर पिसा वळवळ करतात पिसा आणि एवढी सुद्धा वळवळ त्या कुंभकर्णाला वाटाना पिसा वळवळल्यासारखी अवस्था आणि त्या राक्षसाची होती। असा तो कुंभकर्ण निद्रिस्त अवस्थेमध्ये, पण तो थोडा सुद्धा जागा होत नाही असं नातवाला सांगू लागले। एक जोटी धरुणे हासुडते एक केसाते ओढीते एक रागे काने डसते तरी सुसुप्ती भंगेना। आता कदरून गेलेले होते, कदरून म्हणजे हे आशेनं तर उठत नाही, शास्त्र असणार नाही, वरी नाचलं तरी नाही, जनावर अंगावर चढले तरी उठत नाही। मग या जण काय केलं, केस धरले डोक्याचे हलवायला सुरुवात केली। अहो त्याला काहीच होईना, थोडासा सुद्धा जागा होईना। अशा अवस्थेत त्या कुंभकर्णाची एवढा निद्रिस्त अवस्थेमध्ये कुंभकर्ण आहे आणि त्याला उठवायला गेलेले ते जागा होत नाही। 10 शस्त्रवीर विख्यात विक्रमेश्वरी लोटीत तेने कुंभकर्ण ऐसे होते पोट खुले होत सुख निद्रा। कुंभकर्णाला लुटून म्हणजे इकडे अंगावर तिकडे अंगावर टाकला, मग तरी जागा होईल। इकडून तिकडे टाकायला लागले तरी मी तो जागाच होईना। मोठमोठे वीर होते टाकणारे, काही कच्चे ताकदीचे नव्हते, तरी कुंभकर्ण जागाच होईना म्हणले। मग काय याला उपाय करावा याची चिंता सर्वजण करू लागले। रावणा सांगते निशाचर प्रयत्न करिता घोरंदर जागा ना होय कुंभकर्ण वीरतेने दसतिरे शोभला। कोणाला रावणाला सांगायला लागले, रावणा काही प्रयत्न केला पण कुंभकर्ण जागा होत नाही। इकडे अंगावून तिकडे टाकायला घेतो, ढकलत बी नाही, केस धरून वळले तरी जागा होत नाही, अंगाला चावलं तरी तो जागा होत नाही। याला काय औषध करावं, कशाने हा कुंभकर्ण उठण हा प्रकार आम्हाला सांग। शरीर दडपिता संभार जागा होईल कुंभकर्ण मदतीने सहस्र सहस्रे शरीर बारे दडपवया। इकडे अंगावून तिकडे जर करायला होतं तिकडे असणारे ह्याच्या अंगाखाली दडपून मरतील म्हणले। मग ह्यो कशाने जागा होईल, हे कसा जागा करावा याची चिंता राजा रावणाच्या समोर आणि तो प्रधान सांगू लागले। निद्रा प्रबोधने अति चतुर बर्वसिया ते सहस्रवीर रावणे दाढीला पूर्वक दरे देई निरंतर धावया। रावणानं असणाऱ्या त्या ठिकाणी सांगितलं, बाबा अशाने जागा तो होत नाही, मग कशाने जागा होईल। आणखी त्या रावणाचे सैन्य असणारे पुन्हा पाठविले, म्हणजे इकडे तिकडे एखादा बैल बसला म्हणजे ना माणूस मध्ये उलटा पालता ह्याला करा म्हणजे उठत, आणि तसा तो उलटा पालता करण्यासाठी आणखी सैन्य पाठवलं। इकडे अंगावून तिकडे करून पालता गेला म्हणून पुन्हा तुडवा कसा उठत नाही बघू, याच्याकरता सैन्य आणखी येऊ लागलेलं आहे। देही निरंतर धावता प्रबोधना होय कुंभकेता या काकुलती लंकनाता होय दाढीता गजाचे। कुंभकेतू नावाचा प्रधान होता, त्याला म्हणजे तुझ्याशिवाय हे उठत नाही म्हणजे। आता तो बलवान होता, वीर होता, सूर्य होता, आणि तो त्या ठिकाणी आपलं सैन्य घेतलं
आणि ज्या ठिकाणी कुंभकर्ण झोपलेला आहे आणि त्या ठिकाणी तो येऊ लागला. कुंजराने निशाचर दावता कुंभकर्ण शरीर वाह. ते झाले चरित्र अति विचित्र ते ऐका. त्याने असणाऱ्या हत्तीचे असणारे कळप ती कळप बरोबर घेतलेले होते. आता या हत्तीचे कळप ती कळप त्या ठिकाणी आणले. त्याच्या अंगावर म्हणजे हत्ती चढवा. एवढ्या हत्तीचा कळप अंगावर चढला. पण एक विचित्रच घटना घडली. ती घटना कोणती घडलेली आहे पुढच्या वगैरे. कुंभकर्ण रोमावळी आत गज हरपले महाविसाचित उदयास्तन कळे तेथे परिभ्रमत थोरवणी. हातीचा कळप ती कळप त्या कुंभकर्णाच्या अंगावर घातला. पण हा त्या कुंभकर्णाचे केस बिचारे किती लांब होते नाथ महाराजांनी वर्णन केले. हातीचा कळपच त्याच्यात कुठं कुठला ती कुणाला सापडणं झाला म्हणले. अशा अवस्था त्या हत्तीची आणि त्या कुंभकांच्या केसामध्ये गुंतले ती झाली. पुढीला मागील ना देखती मागीला पुढे ना दिसती रोमा माझी अति भ्रांती परिभ्रमती वसवा. हत्तीचा कळप ती कळप मध्ये त्या केसामध्ये गुंतला. अंगावरच्या केसामध्ये बरं का. मागच्याला पुढचा दिसाना आणि पुढच्याला मागाला दिसाना. मध्यामध्ये फिरायला लागले पण एकामेकाची गाठच पडाना. मोठे मोठे वाढायला लागले पण इकडे तिकडे जायला जागा सापडना. एकमेकाची भेटच होईना अशी अवस्था त्या पुढे मागे ना दिसे स्पष्ट मागे परतवयान कळे वाट मावो तेसी गजगटे पावती कष्ट चालता. राक्षसी वाणी सडले पण त्याच्यामध्ये मागा जावा. आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने मागायला जायचे ना. रस्ता सुद्धा सापडा केसावरला अंगावरच्या. एका रस्त्याने गेलो तर दुसऱ्या रस्त्याने फिरले मागायला. एवढे केस असणार त्या कुंभकर्णाचे त्याच्यामध्ये हत्तीचे कळप गुंतले अशी अवस्था झाली. गज निर्बुजले किरकिरती महावते हाका देतीये धावण्या कोणी ते न पवते परिभ्रमती अति दुःखी. केसामध्ये हत्ती अडकले हत्ती आणि ते मोठे मोठ्याने ओरडायला लागले. हत्तीवर बसलेले जे सेनापती होते ते सुद्धा त्यांची अवस्था काय झाली. एकमेकाला मोठ्याने हाका मारतात पण इकडे तिकडे जायला गाठ भेटत होईना. एवढं त्याचं शरीर मोठं होतं. एवढ्या अंगावर केस होते त्याच्यामध्ये हे सेनापती आणि हत्ती गुंतले. न धरता न चावरत बुडाले नाभी मागरत मज पडले असंख्यात त्याची परिणांत ते आता तू नाथ महाराज सांगू लागले म्हणजे अंगावर फिरत होते पण एक हातीचा कळप जे आला म्हणतात त्या बिंबीमध्येच गेला. बिंबीमध्ये गेला की मधल्यामध्ये उघडून जा बाहेर निघलाच ना. अशी अवस्था आणि त्या हत्तीची आणि त्या सैन्याची होऊ लागलेली. गज चालता अंगावरी म्हणती मर्दनाती चतुरे निज सूर्या हानिता तोंडावरी महामारी असंख्य. हे हत्तीच्या अंगावर होते. अंगावर काही असणारे की तू कुठं गेले बिंबीमध्ये म्हणजे बिंबीच किती खोल होती कोणाटो या विचारायची केवढी होती. आणि काही जे राहिले होते ते माघारी फिरले आणि तोंडावर हाणा लागले म्हणजे याच्याशिवाय हा उठत नाही. तोंडावर हाणा लागले तरीही कुंभकर्ण जागा होईना अशी अवस्था आणि त्या ठिकाणी वर्णन करू लागले. गज सैन्य देता हाक परतवयान तरे मुख निर्बोधून एक एक गज निशक निमाले. एकमेकाला हक्का मारून बेजार झाले पण गाठ भेटी पडणार आणि मागं फिरायला रस्ता बी दिसाना. कटाळून गेले आणि कटाळून काही गत प्राण झाले काही वरच्या वरच मेले पण त्यांना बाहेर निघाला वाट सापडली नाही अशी अवस्था आणि त्या सैन्याची झाली. कुंभकर्णाच्या अंगावर असंख्य गजा झाली बोहरी तरी जागा नव्हे विवरे निशाचर्या कांत. एवढे असणारे किती मेले किती काढून दमले हत्ती अंगावर तुळायला लागले ते सुद्धा जागा होईना. बेजार झाले आणि आपल्याला काय उपाय करावा याची चिंता सर्व राक्षस करू लागलेली. सहस्रवीर बळे करी वळगले त्याच्या अंगावर अवघे ताउराउरे लोमा माधारी अडकले. बघा त्या ठिकाणी सर्व असणारे अंगावर फिरत होते आणि त्याला फिरत छातीवर आले. कशी तरी वाट मुंक्या कायला सापडली पण छातीवर आल्या तर माणसाच्या अंगावर छातीवर केस असते तर काही जणांच्या त्याच्यामध्ये अडकल्या तिथून बाहेरच निघताय ना. आणि काय झालं पुढं पूर्व पश्चिम ते कोणांना कळे उत्तर दक्षिण पुढारा होते गमन पुरा गमन लक्षणा. पूर्व सूर्य उगवतोय कुणी का मावळतोय कुणी का
गंगा कुणीकडे वांजरा कुणीकडे हे त्यांना काहीच कळणार भ्रमिष्ठ अवस्थेमध्ये झाले आणि मध्यमध्ये फिरायला लागले अशी त्यांची अवस्था होऊ लागली. राधावतीने त्या तरी पडले दोही काके मादारे काकवळा पै बितरे राक्षस हारी निमाल्या. आता छातीवर होत पण छातीवर आता छातीवर एखादा दगड ठेवा दगड इकडे व्हाय गेल्यावर निष्ठून बागलाकडे जातोय असा हत्तीचा कळप आणि त्या सैन्याचा कळप असणारे त्या हत्तीवर बसलेले आणि बागलाकडे गेले बागला धड पुनच मेले अशी अवस्था या ठिकाणी. एकच मुख हृदयावरी पडले स्वच्छ स्वसा यंत्रे येत जात नाचंद्रे वायू चक्री आणि काही असणाऱ्या छातीतून जरा पुढे आले म्हणजे इकडे जरा थोडा उतार दिसायला लागला म्हणजे खाली आणि इकडे घराकडे आल्याबरोबर नाकाच्या श्वासामध्ये गेले. श्वासामध्ये गेले ती गेले तर काय अंधाऱ्या खोलीमध्ये गेल्यासारखे आणि श्वास बाहेर फेकल्याबरोबर वाटुळीसारखे वर उडाले अशी अवस्था सैन्याची होणार. राक्षस गण जागा नव्हे कुंभकर्ण मग उपाव मांडीला कोणे सूक्ष्म सांगते ऐका. एवढ्याला कुंभकर्ण जागा होत नाही. मग या ठिकाणी हे राक्षस विचार करू लागले की आता ह्याच्याने उठत नाही आता आणखी एक योजना आपण करू. यानं जर उठला तर उठला पुन्हा आणखी काय करू लागलेले नात मला सांगू लागले. कुंभकर्णा प्रबोधार्थ मांडिले स्त्रियाचे अनुगीत त्या गीताचा वर्तांत सावतीचा उधारा. आता मला या गाड्याचे ना पुरुषाच्या ना उठत नाही मग काय करावं म्हणजे या ठिकाणी नर्ती का आणावा म्हणजे तमाशा. बाया बोलविल्या त्या ठिकाणी नाचकाम गायन काम करायला सुरुवात केली. याला तरी कुंभकर्ण जागा होईल अशी त्यांनी योजना तयार केली आणि त्या ठिकाणी स्त्रियाचं गीत असणाऱ्या मांडलेलं स्त्रिया गायन करू लागले अशी अवस्था त्या ठिकाणी. कुंभकर्णा प्रबोधना करवया संगीत गायना नागकन्या गंधर्व कन्या राजकन्या निल्या. त्या ठिकाणी नागाच्या कन्या आणलेल्या आहेत गंधर्वाच्या आणलेल्या आहेत देवाच्या आणलेल्या आहेत. एवढ्याचा नाच काम आणि गायन काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हे गाणं ऐकल्यानंतर तरी कुंभकर्ण सावध होईल असं त्या ठिकाणी ते विचार करू लागलेले. गाव जाणती नाना कुसरी किन्नरी आणि खेतरी कुंभकर्ण मंदिरा मादरे तवरे करी आणविल्या. त्या ठिकाणी असणाऱ्या वंचरा देवता आणलेल्या आहेत खेचरी आणलेल्या आहेत भूचिरी आणलेल्या आहेत. एवढ्या स्त्रिया असणाऱ्या त्या ठिकाणी आणल्या ज्या ठिकाणी कुंभकर्णाचं घर आहे आणि त्या ठिकाणी यांचं गायन सुरू केलं तरी कुंभकर्ण जागा होत नाही. कन्या आणल्या सालकार हेम भूमिका हेम मंदिर ते पोहडला नित्याचरे गोरांबर गरजत. तर असणारा दिव्य असा प्रकारचं मंदिर आहे कुंभकर्णाचं आणि त्या ठिकाणी ह्या सर्व देवता त्या ठिकाणी आणि गायिका असणाऱ्या त्या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्या ठिकाणी कुंभकर्ण गोरत पडलेले यांनी बघितला. त्याच्या गोरा पुढे स्त्रिया गायन होऊन गेले तृण समाना ते दे कोणे दशानने उपवान आरंभी. त्या ठिकाणी गायन करून बेजार झाल्या सगळ्याचे घसे बसले. कुंभकर्ण जागा होत नाही. राजा रावण विचार करतो एवढ्याने बी कुंभकर्ण जागा होत नाही मग याला जागा करण्यासाठी काय आपण पर्याय करावा याचा विचार रावण करू लागलेला आहे. जगताची रांबा मेनका नारायण दत्त उर्वशी देखा तिचे मुख्य तत्व देऊन देखाय अष्टनायिका निल्या. आता ह्या बाकीच्याने उठला नाही मग असणाऱ्या रंभा उर्वशी मेनका असणाऱ्या स्वर्गीच्या इंद्राच्या सभेमधल्या त्या गायिका नर्तिका आहेत आणि त्या नर्तिका असणाऱ्या राजा रावणानं त्या कुंभकर्णाच्या मंदिरामध्ये घेऊन आलेला आहे. त्याची सांगेत असताना तुम्ही पूर्वजावा कुंभकर्ण नाही तरी नाक कान खेचले त्यावरी दंडीना खरा रोही. अष्टनायिका बोलवल्या आणि त्या ठिकाणी राजा रावणानं सांगितलं तुम्ही इंद्राच्या सभेमधले 33 कोटी देव असणारे तुमचा गायन ऐकत आहेत तल्लीन होते. तुम्ही जर कुंभकर्णाला नाही जर उठवलं तुमचं नाक आणि कान विच्छेदन करीन राजा रावण असं नायकांना सांगू लागलेला आहे. कोणी रावणाचे अप्सरा झाल्या कंपायमाना कुंभकर्णाचे भवने गेल्या ठोकणे प्रबोधा. राजा रावणानं बोलवल्या त्या ठिकाणी सांगितलं यांना चळकाव सुटला. कुंभकर्ण जर नाही उठला तर रावण शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाहीये. आपण आता काय करावं
पण होईल एवढा प्रयत्न करावा असा विचार केला आणि कुंभकर्णाचं जे मंदिर आहे जे घर आहे त्या ठिकाणी आलेले सजवणे विनाश्रुती सनद रागा नो रागे चांदिला नाद वाह. गाता वेद बोध प्रबोधे नव्हे प्रबोध कुंभकर्णा त्यांनी विना असणारा पक्वाद असणारा टाळ असणारे सर्व काही असणारे त्या ठिकाणी आणले पण त्या ठिकाणी असणार लक्ष्मण जातेच राहते. त्या ठिकाणी आणलेल्या त्यांनी गायन सुरू केलं तरी कुंभकर्ण जागा होत नाही आता काय विचार करावा असे अष्टनायका त्या ठिकाणी विचार करू लागलेले आहे आता पाणी प्यावं लागणार पाणी प्या ना. कोणी काय नाही. वाटलं आम्ही फिरत ना कुंभकर्णाला. हो, कुंभकर्ण प्याला आणखी आहे पाणी प्या. आपल्या भाषेत कुंभ समजायचं ते. प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय. कुंभकर्ण घोरे दारुण त्या पुढे कळवी चित्र गायान अवघे गेले करफोन जेवी बाण पुढे खदोद प्रभू रामचंद्र भगवान की जय. कुंभकर्ण जागा होत नाही अष्टनायिका कटाळून गेल्या सूर्याच्या पुढे जसा खदोत म्हणजे काजवा असतो काजवा काजव्याची जशी अवस्था होते इष्टाच्या पुढे गेल्यावर आणि तशी अवस्था या अष्टनायिकाची होऊ लागली आता काय रावण करतो आणि काय नाही याची चिंता त्या करू लागलेली आहे सकळ काळा झाली आशिना प्रबोधन पावे कुंभकर्ण तेव्हा ते मेघ्रताची आरंभा मेनका जाण अति उदिग्न भयभीत कुंभकर्ण जागा होत नाही हे असणाऱ्या त्या अप्सरांनी ओळखलं त्यावेळेस असणाऱ्या ह्या विचार करू लागलेले आहेत रंभा मेनका असणाऱ्या कुंभकर्ण जागा होत नाही रावणानं तर सांगितलं नाही जर सावध झालं तर नाकानी कान कापीन आता रावण आपली काय अवस्था करतोय याची चिंता ह्या करू लागलेल्या आहेत नटवेता या कुंभकर्ण स्त्री देहाशी विटंबन तेव्हा रावण छेदिला नाक कान करारोन अपमान राजा रावण असणारा या श्रीदेहाचा अपमान करीन अपमान विटंबना केल्याशिवाय राहणार नाही नाकाने कान कापीन गाढवावर बसून आपली मिरवणूक राजा रावण काढल्याशिवाय राहत नाही याची चिंता याचा खेळ असणारा आणि अष्टनायिका करू लागलेले आईसे देखोन या विघ्न उर्वरशिया झालिया सावधान शाबास. निज आत्मा मूळ जो नारायण त्याचे सोवन आदरिले हो या ठिकाणी असणाऱ्या अष्टनायिका तर त्या देवांगणाच होत्या लेकिन असा विचार करलेला आहे गायन केल्यानं आढळणं कुंभकर्ण उठत नाही मुख्य जो भगवान आहे आणि त्या भगवंताची आपण प्रार्थना करायला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला पुढचा मार्ग सापडत नाही कुंभकर्ण जागा होत नाही याचा विचार असणारे आणि त्या अष्टनायिका करू लागलेले आहेत उर्वरेशिया नारायणाजीन शक्ती कृपेने धाडिला स्वर्गाप्रती हा तीच नारायणाची स्तुती अनुताप व्रती अनुवाधे त्या ठिकाणी असणारी भगवंताची विनंती करायला सुरुवात केली भगवंता कुंभकर्ण उठवायचा आहे राजा रावण तर मला नाक आणि कान कापीन आमची विटंबना करीन याच्याकरता देवाता तुलाच यावं लागतं बरं का हो तू आल्याशिवाय कुंभकर्ण उठत नाही कुंभकर्ण सावध होत नाही अशी त्या परमेश्वराच्या विनंती करू लागल्या मोती हुतात्माया प्रात्मा पर तुझी सत्ता प्राण प्रचार निमेष उत्तमेशाचा व्यापार तुझ्याने साचार चालतो हो हे भगवंता सर्व सत्ता तुझी आहे पालीचं पान हलायचं असेल तर तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही बोलायचं असेल तर तुझी सत्ता आहे
चालायचं असेल तर तुझी सत्ता आहे, तुझ्याशिवाय जीवजंतू काहीच करू शकत नाही भगवंता. आणि कुंभकर्ण तर उठवायचा आहे, रावण विटंबना केल्याशिवाय राहत नाहीये आणि तुला त्या ठिकाणी लवकर यावंच लागल अशी त्या भगवंताला आणि कोणा टाकू लागलेले आहे. भूती हुतात्मा तो वेदांत भूत स्वभाय तू भगवंत तुझने भूते विधी विक्त सदा वर्तत निज कर्मी. हो भगवंता, अरे सर्व भूतोन भविष्य, सर्व भूतामध्ये तू, दगडामध्ये, वृक्षामध्ये, जीवजंतूमध्ये तू आहे, जेवढी तुझी सत्ता आहे. आणि तू आल्याशिवाय कुंभकर्ण जागा होत नाही. आमची जर अवस्था वाचवायची असेल तर त्या ठिकाणी तुलाच भगवंता यावं लागल अशी त्या भगवंताची आणि त्या विनंती करू लागलेल्या आहेत. तो प्राणाचा निज प्राण तो जीव वाचा जीव आपण प्रबोधवया कुंभकर्ण कृपा संपूर्ण करावी. हो, अरे तू असणारा सर्व चराचरामध्ये तू आहे, सर्व प्रत्येकाच्या असणाऱ्या ज्याच्या ज्याला जीव आहे आणि त्याच्यामध्ये भगवंता तू आहेस. कुंभकर्ण उठवायचा आहे, हे कुंभकर्ण उठवण्यासाठी आणि तुला या ठिकाणी यावं लागेल. आम्हाला काहीतरी ज्ञान बुद्धी सांगावं लागेल की कुंभकर्ण कशाने उठवती, अशी बुद्धी आम्हाला दे, अशा त्या ठिकाणी त्या असतो नाही का. आणि त्या भगवंताची विनंती करू लागलेली आहे. प्रबोधोनिया कुंभकर्णा निवारावे माझे विघ्न ऐशी ऐकता विद्यापन श्रीरामायण तुष्टला. विनंती करायला सुरुवात केली, विनंती केली तेव्हा भगवंत असणारा वल्ला प्रसन्न झालेला आहे. लवकर फार संकट मोठं आलेलं आहे, या संकटाचं निवारण करायचं कार्य हे माझं आहे असा भगवंताने विचार केला. असं नाही करणार, काय त्या ठिकाणी बुद्धी देते पुढे का. अंत कार्य मी श्रीराम नारायण ऐकता उर्वरशिया गायन चेतविया आसुराचा प्राण चेतना संपूर्ण चेतविली. हो, ज्यावेळेस असणारा यांनी गायन करायला सुरुवात केलेली आहे त्यावेळेस चेतन असणारी मनुष्याच्या जे देहामधले माणसाचं मन असणारं प्रफुल्लित हो, आनंदित हो. त्या आनंदाच्या भारामध्ये माणसाला काही कळत नाही अशी अवस्था माणसाची होते. अशी चेतना निर्माण झाली आणि गायन करायला सुरुवात केलेली आहे. घोर ग्रजत धावे प्राण तो आर्यमियावरून हृदयानोनी आपण दशाधार संपूर्ण स्थापिला. हो, त्या ठिकाणी असणारा भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो भगवंत आहे. चेतना निर्माण झाली, गायन करू लागल्या आणि त्या ठिकाणी कुंभकर्णाची हालचाल दिसायला सुरुवात झालेली आहे. अशी अवस्था कुंभकर्णाची झाली. प्राणपान प्रवृत्ती चेतनाचे चित्त शक्ती तिने वेथवल्या इंद्रावरती देस्फुरती आटविली. हो, चेतना असणारी निर्माण झाली. चेतना ज्यावेळी भगवंताची असणारी प्रार्थना केली, चेतना निर्माण झाली शरीरामध्ये आणि ही चेतना निर्माण झाल्यानंतर यांनी असणारं गायन करायला मोठ्या स्वरामध्ये गायन करू लागलेले आहेत आणि एका कुंभकर्णाची सुद्धा चेतना निर्माण होऊ लागलेली आहे. असं सुंदर अशा प्रकारचं गायन आणि करायला सुरुवात केली. हरिभक्त परायण गुणराम माळा चाळत आणि सूचक सौभाग्यवती वन मला तांदळी. साखर खाऊन